विटा तालुका खानापूर विटा शहरातील नामवंत वकील ॲडव्होकेट विशाल प्रकाश कुंभार यांच्याशी विटा पोलिसांनी केलेली कथित वागणूक सध्या चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरत आहे। वकील असलेले ॲडव्होकेट कुंभार यांना रात्रीच्या सुमारास पोलिसांनी घरातून फरफटत नेल्याची घटना समोर आली असून या प्रकारामुळे संपूर्ण न्यायव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। प्राप्त माहितीनुसार रात्री 12 ते 2च्या दरम्यान विटा पोलीस आरोपीच्या शोधात एका विशिष्ट परिसरात गेले होते। त्याच दरम्यान ॲडव्होकेट विशाल कुंभार यांनी पोलिसांना विनंती केली की तुम्ही आमच्या घराजवळ गोंधळ करू नका, जर कुणावर संशय असेल तर योग्य पुरावे गोळा करून न्यायव्यवस्थेच्या चौकटीत कारवाई करा। पण हा सल्ला पोलिसांना न रुचता त्यांनी ॲडव्होकेट कुंभार यांना घरातून अक्षरशः फरफटत बाहेर ओढून नेलं। तेव्हा कुंभार हे घरात नेहमीप्रमाणे रात्रीच्या विश्रांतीच्या अवस्थेत फक्त हाफ पॅन्टवर होते। या अवस्थेतच त्यांना पोलिसांनी कोणतीही नोटीस अथवा वॉरंट न देता गाडीत टाकून थेट विटा पोलीस स्टेशनमध्ये नेले। या घटनेमुळे वकिलांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। एक नामवंत वकील असूनही जर अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य माणसाचं काय होईल असा प्रश्न अनेक नागरिकांनी उपस्थित केलाय। कायद्याच्या चौकटीबाहेरची कारवाई। पोलिसांनी जर एखाद्या व्यक्तीवर संशय घेतलाच असेल तरी त्याविरोधात कोणीही वैध प्रक्रिया न करता रात्रीच्या वेळी बळजबरीनं घरात घुसून त्यांना फरफटत नेणं ही गंभीर घटना मानली जात आहे। भारतीय दंडविधान आणि फौजदारी प्रक्रियेसंहितेनुसार पोलिसांनी कोणत्याही अटक किंवा चौकशीसाठी कायद्याची प्रक्रिया पाळणं बंधनकारक असतं। मात्र या प्रकरणात ती पाळण्यात आली नसल्याचा आरोप होतोय। वकिलांकडून निषेधाच्या घटनेचा निषेध करत स्थानिक वकील संघटना आणि मानवी हक्क संघटनांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे। वकील हा न्यायव्यवस्थेचा भाग आहे, जर त्याच्यात अन्याय होत असेल तर लोकशाही व्यवस्थेचा कणा मोडतो, असं मत विटा येथील एका ज्येष्ठ वकिलानं व्यक्त केलंय। पुढील मागण्या या प्रकारची सखोल चौकशी करून कारवाई करून संबंधित पोलिसांवर निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई करावी। ॲडव्होकेट विशाल कुंभार यांची सार्वजनिक माफी मागावी। भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांना कायद्यानुसार प्रशिक्षण द्यावे। वकिलांना न्याय मिळवून देणारे म्हणून ओळखले जाते, पण जर त्यांच्या बाबतीत अन्याय होऊ लागला तर संपूर्ण न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणं कठीण होईल। ॲडव्होकेट विशाल कुंभार यांच्याशी घडलेला प्रकार हा केवळ एका व्यक्तीचा अपमान असून तो संपूर्ण कायदा व सुव्यवस्थेच्या चौकटीवरचा आघात आहे। प्रशासनानं या घटनेकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं हीच सामान्य नागरिकांची आणि कायद्यात श्रद्धा असलेल्या लोकांची अपेक्षा आहे। जे काय वस्तू झाल्या ते साहेब सांगणार आहेत, नवीन काही सांगणार नाही देतो नाही साहेब रिटर्न मध्ये तुम्ही तेच निवेदनात आणा साहेब। आमची मागणी आहे की आमच्या म्हणून तर तुम्ही निवेदन आलाय ना, तुम्ही मागणी आहे म्हणून तर तुम्ही आमच्यापर्यंत जर साहेब आपण बघितली तर या ठिकाणी सर्व सदस्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत। आपण माझी विनंती राहील आपल्याला की आमच्या सदस्यांचं थोडंसं आपण म्हणणं ऐकून घ्यावं आणि मग आम्ही आपल्याला निवेदन देतो। एक जण मांडा कोणीतरी मी स्वतः सांगतो जरा पाटील प्रेसवाल्यांनाही कळलं नक्की घटना सचिन दादा 22 तारखेला आमच्या दारामध्ये कांबळे मॅडम म्हणून कोण PSI आपल्यामध्ये आहेत, मला काही त्यांचा आधी ओळख नव्हती, काल नाव समजलं, तर ह्या 8 आपल्या कॉन्स्टेबल सहित आमच्या दारामध्ये आलेल्या शनिवारी रात्री पावणे 12 वाजता। त्यावेळी त्यांनी नेहमीसारखे जे माझ्या दारात गेली 6 महिने चालू आहे, आमच्या पलीकडे कोणतरी एक तडीपार त्यांचं म्हणणं आहे जो राहतो त्यानं कुंभारवाडा विटा असा पत्ता दिलेला आहे कोळी, तर त्याच्या घराची सेल्फी आम्ही काढतो आणि आम्ही जात असतो। गेली 6 महिने आम्ही त्यांना विनंती करतो, साहेब तुम्ही या जावा, मी सुद्धा वकील आहे, कायदा मीही मानतो, तुम्ही फक्त रात्री तुम्ही जे गाड्या वाजवत येताय किंवा रात्री येताना हास्य विनोद करत येताय, एका सेल्फीसाठी तुम्ही 8 ते 10 जण येत आहे, त्याच्यामुळे आमच्या वाड्यातली जे काही कुंभारवाडा आहे त्यांची प्रत्येकाची झोप मोडते रात्री 12:30-1 वाजता। माझे वडील वयस्क आहेत, बाहेर हॉलमध्ये झोपलेले असतात, ते सुद्धा जागे होतात। एकदा 1 वाजता झोपलेला माणूस हा परत झोपू शकत नाही। आम्ही 7-8 वेळा विनंती केलेली आहे। शनिवारी सुद्धा रात्री पावणे 12 वाजता पहिल्या ते साळुंके मॅडमांनी आणि 7-8 जण जे काय आले ते तिथं सेल्फी काढून हास्य विनोद करत होते। हे माझ्या घराच्या CCTV मध्ये रेकॉर्ड झालेलं आहे। त्याबद्दल मी त्यांना बाहेर येऊन मॅडम तुमचं आम्हाला काही देणे, त्या दिवशी सुद्धा मी वकील आहे सबमिसिव्ह वाचित सांगितलं, मॅडम आपल्यामुळे थोडंसं आम्हाला डिस्टर्ब होतंय, प्लीज आम्हाला सहकार्य करा।
तोपर्यंत माझे वडील हे बाहेर आले. त्या वडिलांची त्यांनी वादावादी चालू केली. त्यानंतर मॅडमला म्हणलं, मॅडम मी तुम्हाला आपण ते व्हिडिओ पाहावे, मी दाखवतो सगळ्या पुरावे देणार. तर त्यामध्ये ते म्हणले, मी त्यांना म्हणतो मॅडम पाहिजे तर मी उद्या भेट घेतो, पण एकदा हे थांबवा, काय असेल ते दिवसा उजेड असेल तुम्ही कारवाई करा. हे म्हणल्यानंतर त्या मॅडम तू मला कायदा शिकवणार का? त्यानंतर नाही मी सगळं ऐका ना, जे काय आहे तुम्ही निवेदन आपल्याला ऐकून घ्यायचं नसेल एसपी ऑफिसला जातो. तुमचं तुम्ही जसं आहे रेकॉर्डिंग म्हणताय तसं त्यांनी पण रेकॉर्डिंग माझ्यावर कारवाई करा, माझं चुकलंय. कंटिन्यू माझं रेकॉर्डिंग मला घ्या, माझ्यावर पूर्ण कारवाई करा. मी आता इथं आपल्या ताब्यात यायला तयार आहे. माझं म्हणणं आहे, मी मॅडमने हे समजवत असताना मॅडमनी फोन करून अजून पोलीस कुमक बोलवली. 2 PSI आणि 10 कॉन्स्टेबल ह्यांनी मला माझ्या घरात घुसून माझ्या वयस्क आई वडिलांना धक्काबुक्की करून माझ्या पुतणीच्या तिला ढकलून देऊन, माझ्या बायकोला ढकलून देऊन, तिथून मला एखादा मी मोठा गुन्हेगार असल्यासारखं मला ओढत आणलेला आहे रोडपर्यंत, की जिथं मस्जिद आहे, मंदिर आहे, तिथं कार्यक्रम होते, 200-300 तिथं उभा आहेत लोक. त्या सगळ्यांनी हे सगळं बघितलं की आपल्या गल्लीतल्या एका वकिलाला फरफटत घेऊन तिथं गाडीत टाकलेलं. त्यानंतर एका आपल्या कर्मचाऱ्यांनी माझ्या गळ्यात असा हात घातला होता आणि माझा जबडा ओढला होता आणि माझ्या तोंडात काहीतरी घालायला लागलेला. हे का गेलेलं? त्यानंतर मी त्याला ढकलल्यानंतर तुम्ही दारं न उघडता साहेब, हे बघा तुमचाही बघा, दारं न लावता तुम्ही इथं मला आणलेलं आहे. हे सुद्धा फुटेज तुम्ही बघा. मी एवढा मोठा काय गुन्हेगार लागून गेलो किंवा मी अशी कुठली तिथं कृत्य केलं होतं की मला तुम्ही ह्याप्रमाणे, त्यानंतर मला इथं आणून बसवून साहेब मी हाफ पॅन्टवर आलेलो आहे. त्यानंतर मला काही इथलं आपल्या कर्मचाऱ्यांनी ओळखल्यानंतर मग सांगितलं, मला येऊन इथं सांगितलं गेलं की एक तर तुमच्या मोबाईलमधले व्हिडिओ डिलीट करा, एक तर तुमचा CDR द्या, नाहीतर तुमच्या मी 354 माझा विनयभंग केला म्हणून मला मॅडमनी इथं पोलीस स्टेशनमध्ये रात्री 2 वाजता 1:30 वाजता धमकी दिलेली. म्हणजे मी एवढा मोठा कोण गुन्हेगार लागून गेलो. त्यानंतर जबरदस्तीनं माझ्याकडनं पासवर्ड माझ्या मोबाईलचा जो काढून घेतला ते घेतला, माझ्या मोबाईलमधले व्हिडिओ डिलीट केले आणि तुमचे 2 कर्मचारी माझ्या घरामध्ये येऊन माझ्या घरातला DVR उपसून घेऊन आलेले. ह्याची माझी आत्ता लगेच आपण फिर्याद घ्या एवढीच आमची. आणि एका वकिलाला जर या पद्धतीची जर ट्रीटमेंट दिली जात असेल आणि एखादा दहशतवादी असल्यासारखं जर त्याला साहेब घरातून उचलून आणलं जात असेल, दरवाजे उघडे ठेवले जातात, गाडीचे दोन्ही बाजूला 2 पोलीस कर्मचारी उभा राहतात आणि त्याला आतून ते सायरन वाजवून आणलं जातं, म्हणजे एवढा याने काय गुन्हा केलता? आणि सर्वात महत्त्वाचं आहे त्याचा घरात जाऊन DVR जर साहेब आपल्या कर्मचाऱ्यांनी आणला असेल DVR, तर साहेब याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही साहेब. कसं आहे, सर्वांनी कायद्याचं रक्षण केलं पाहिजे, कायद्याचं पालन केलं पाहिजे. आपण वकील आणि पोलीस स्टेशन 2 समान चाकत चालली तर साहेब न्यायव्यवस्था व्यवस्थित चालेल. या ठिकाणी जर बघितलं तर सरासरी या वकिलांच्या वरती अन्याय केलेला साहेब दिसतो. यामुळं काय होणार आहे की सामान्य लोकांच्या भावना काय आपल्याबद्दल राहतील, वकिलांच्या बद्दल काय राहतील, पोलीस स्टेशनबाबत काय राहतील. त्यामुळे साहेब यामध्ये आमची मागणी प्रकर्षानं आमची मागणी हीच राहील की साहेब हे जे कर्मचारी आणि हे जे अधिकारी यांचं निलंबन झालं पाहिजे आणि यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन यांच्यावरती साहेब गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची वकील संघटना. आणि सर ही कारवाई होत असताना निपक्षपातीपणानं व्हायला पाहिजे, याच्यामध्ये पारदर्शक कारवाई व्हायला पाहिजे. तुमच्या डिपार्टमेंटचे कर्मचारी आहेत म्हणून त्यांना पाठीशी घालण्यात येऊ नये असं काय झालं. जिल्ह्यातल्या सर्व संघटना असतील, आमच्या वकील संघटना, राज्यातल्या सर्व संघटना असतील, त्या आज या ठिकाणी यायला तयार आहेत. परंतु आमचा आपल्या न्यायव्यवस्थेवरती विश्वास असल्यामुळं आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे. आपण योग्य न्याय देणार याची आम्हाला खात्री आहे, परंतु तो न्याय निपक्षपातीपणानं व्हावा. अन्यथा पालकमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. ते म्हणले मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन वेळ देतो, आम्ही तिथपर्यंत जाणार आहोत. आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे की फडतरे साहेब त्यावेळेला होते तिथं, ते लक्ष घालायला पाहिजे होते. ठीक आहे, आपण जे काय आहे ते आता हे करू निपक्षपाती. विजय पोलिसांनी अॅट्रॉसिटीची धमकी जाईल, सविस्तर जबाब घेतला जाईल. प्रकार घडलेला होता
तो अतिशय निंदनीय आणि अतिशय लाजिरवाण असा प्रकार घडलेला होता. तर आपण बघितलं तर एखाद्या दहशतवाद्याला ज्या पद्धतीनं घरातून उचलून आणलं जातं त्या पद्धतीनं या ठिकाणी त्याला आपल्या विटा पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आणि कर्मचारी यांनी उचलून आणलेलं होतं. त्या घटनेचा निषेध म्हणून आज वकील संघटनेची बैठक झाली आणि त्या वकील संघटनेमध्ये आम्ही सर्व वकिलांनी एकजुटीने आणि एकमुखाने ठराव असा संमत केला की या ठिकाणी जे संबंधित अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील यांच्यावरती FIR दाखल झाली पाहिजे आणि त्यांच्यावर निलंबनासारखी कारवाई झाली पाहिजे. यासाठी आज वकील संघटनेचे आम्ही सर्व पदाधिकारी तसं आमचे सर्व सदस्य या ठिकाणी हजर झालेलो आहोत. या ठिकाणी DYSP साहेबांना ज्यावेळी निवेदन दिलं त्यावेळेस त्यांनी सर्व वकिलांना आश्वस्त केलेलं आहे की बाबा मी सखोल चौकशी करून यामध्ये जे दोषी असतील त्या दोषींवरती कठोर कारवाई करतो असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि जर आपण बघितलं या ठिकाणी तर घटनेमध्ये जे अधिकार असतात त्या अधिकाराची सर्व पायमल्ली या अधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी वकिलांच्या तीव्र भावना आहेत. त्या तीव्र भावनांचा आज या ठिकाणी आपण बघितलं तर पडसाद पडलेले दिसतात आणि या ठिकाणी जे दोषी अधिकारी किंवा दोषी कर्मचारी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या ह्याच्यावरती आम्ही ठाम आहोत.